गणपती बाप्पा मोरया. आपल्या येणाऱ्या बाप्पासाठी आणि आपल्या येणाऱ्या सगळ्या सणावारांसाठी ही सुंदर सुंदर फुलं ज्यांनी बनवली आहेत त्यांना आज आपण भेटणार आहोत. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगाल? माझं नाव माणिक बोंद्रे. अच्छा. मी ही आर्टिफिशियल कागदाची म्हणजे डुप्लेक्स पेपरची फुलं करते. अच्छा. ही डुप्लेक्सची पेपरची फुलं आहेत ना, ती वर्षानुवर्ष अशीच टिकतात. त्याचा रंग बदलत नाही, काही नाही. फक्त त्याला पाणी मात्र लावायचं नाही. याच्यावरती धूळ स्टिक होत नाही. त्यामुळे जर आपल्या इथे धूळ आहेच तर धूळ जर बसली तर फुंकर घातली तर ती निघून जाते आणि आहेत तशीच्या तशी वर्षानुवर्ष टिकतात. म्हणजे आपण बाहेरनं विकत घेतो बुके, मित्राला किंवा मैत्रिणीला आपण बर्थडेला देतो, तो विकत घेतो, तो तिसऱ्या दिवशी याच्यामध्ये जातो, फेकून दिला जातो. पण ही जी फुलं आहेत ना ती वर्षानुवर्ष तशीच्या तशीच टिकतात. आता हे एक गुलाबाचं बघा तुम्ही, हे 3 गुलाबांचा एक गुच्छ केलाय मी. हा बर्थडेला द्यायला किती छान आहे. आणि हा बर्थडेला दिल्यानंतर तो कुठल्याही एका छोट्या वाजमध्ये तुमच्या टेबलावरती सतत राहील आणि ती सतत आपल्याला आठवण राहील की अरे आपल्या मित्रांनी आपल्या मैत्रिणींनी आपल्याला हे दिलंय. नाही, खरी गोष्ट असं. तर गणपतीसाठी आता हे बघा, ही आहेत प्राजक्ताची फुलं आहेत. ही प्राजक्ताची फुलं आहेत. ही जास्वंदाची आहेत. ही सिंगल जास्वंद आहे. हे डबल जास्वंद आहे. नंतर कमळाची फुलं आहेत. हो. आणि हा पण जास्वंदाचा वेगळा कलर आपल्याला दिसतोय. म्हणजे ते छोटस आहे. हा फुलता आपल्याला बघायला मिळतात असं वाटतंय. नाही, नंतर आता हे बघा, रजनीगंधा आहे. हा, हे पण छान आहे. रजनीगंधा आहे. नंतर हे आहे ग्लॅडिओ आहे. लांबून मी याच्यासाठी दाखवते की किती खरोखरची ग्लॅडिओ आहे. हे बघा, हे ट्युलिप्स आहेत. ट्युलिप्स आहेत. त्याच्यानंतर ही परडी फार सुंदर सजवून ठेवली आहे. ही अशी मोठी मोठी सुद्धा फुलं आहेत. आणि त्याच्यामध्ये शेड्स इतक्या सुंदर दिसतात ना त्या. आणि त्या शेड्स मी तयार केलेल्या आहेत. अच्छा. हा एक माझा छंदच आहे की रिअल फुल समोर ठेवायचं आणि ते जशान तसं या पेपरचं करून बघायचं. पण साधारण कधीपासून तुम्ही म्हणजे हे सुरू केलं बनवायला? साधारण कधीपासून बनवायला सुरू केलं? मी जवळजवळ 30-35 वर्ष झाली मला. आणि ही आवड कशी निर्माण झाली? आणि आवड म्हणजे मला अगदी लहानपणापासून आवड होती. माझ्या आईला बागेची खूप आवड. तिने भरपूर फुलं लावलेली होती, फुलांची झाडं. तर कुठलाही कागद घ्यायचा आणि ते त्याप्रमाणे फुल काहीतरी करत बसायचं, अशी मला अगदी लहानपणापासून सवय. आणि मग नंतर माझा तो छंदच झाला आणि मोठेपणे तो मी इतका छान जपला की माझ्या हातून अशी छान एक कलाकृती निर्माण झालेली आहे. नाही, नक्कीच. कारण आता लांबून असं बघायला म्हणजे अगदी जवळ घेतलं, जेव्हा हातात घेतोय ना आपण तेव्हा त्या स्पर्शाने कळतंय आपल्याला. आणि ही अशीच राहतात कायम, म्हणजे खराब नाही होत. फक्त त्याला पाणी लावायचं नाही लावायचं. आणि आता गणपती आहेत तर गणपतीची मी आरास पण केली आहे. ती पण बघू. ही सबंध महिरप केली आहे. ही अशी सबंध महिरप. आपण खऱ्या फुलांची जर महिरप घेतली तर त्याला चिक्कारच पैसे पडतात आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी आपण ती फेकून देतो. पण ही जी आहेत ती कागदाची आहेत, वर्षानुवर्ष टिकणारी आहेत. तर गणपती झाल्यानंतर आपल्याला ती सुटी काढता येतात. त्याचे छोटे छोटे बुके करून आपण आपल्या मित्रमैत्रिणींना देऊ शकतो. किंवा काही वाढदिवस असेल तर ताटाभोवती रांगोळी सजावट करता येते. असे बुके करता येतात, छोटे मोठे. आता ही खरी वाटतात की नाही गुलाबाची फुलं? सांगितलं, गुलाबाची फुलं आपण हातात घेत नाही ना तो स्पर्शानेच कळतायत किती फुलं आर्टिफिशियल आहेत. इतके सुंदर बुके. हे बघा, हे कॉस्मॉसचं फुल आहे. हे आपल्याला रानात सतत दिसतं बघा. आपण कुठेही प्रवास करत असतो तर नैसर्गिक कलर उचलले बनवताना. आणि कलर सुद्धा इतके सुंदर आहेत याचे. आता हा बुके बघा, हे अगदी रिअल फुल आहे. याचा वेल असतो ते मी बघितलंय आणि त्याच्याप्रमाणे मी हे केलं, बनवला, घरी केलंय परत. नंतर हे बघा, हे असे छोटे छोटे बुके केले. तर ते असे 2 बाजूला 2 ठेवता येतील. आणि हे बघा ना, वॉल हँगिंग. आणि ते वॉल हँगिंग आहे. नंतर हार आहेत. ते हार आहेत ते
सोलावूडचे आहेत. अच्छा, हे वाले? सोलावूडच्या त्या मोगऱ्याच्या कळ्या केलेल्या आहेत आणि त्याचं हे केलंय आजच? आणि सगळे. आणि हे ब्रह्मकमळ आहे. हो, अगदी रिअल वाटतं असं ब्रह्मकमळ आहे. खरोखरच छान. आणि काय काय अजून यांनी बनवलेले आहे त्याचे फोटोज पण इकडे लावलेले आहेत. ती ऑर्डर घेते त्याचे हो. हा नंबर एकदा इथे, एक मिनिट, हा नंबर इथे बघून घ्या स्क्रीनवरती. आणि ही आता केसात घालायची गुलाब आहेत. हा असा आणि त्याला आकडा आहे लावलेले आहेत. त्याच्यामुळे असं छान आपल्याला हळदी कुंकाला द्यायला सुद्धा उपयोगी आहेत. किंवा केसात घालायला तर सततच. आता काही काही वेळेस आपल्याला नाही मिळत गुलाब, पण आपल्याला हवा असतो, मॅचिंग मिळतो. मॅचिंग आहे साडीला मॅचिंग. नंतर हे याची काढ, जास्वंद काढते ती. त्याच्यानंतर या वेण्या आहेत केसात घालायला. सुंदर. नंतर आता हल्ली मुली केस मोकळे सोडतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा असं या पिनेवरती केलंय मी. छान. त्याच्यामुळे ते असं छान दिसतं. लावायला पण ते लावायला पण अंबाडा सोपं पण आहे असा घातला ना आणि तरी साईडने लावू आणि शकतो. सोपं आहे घालायला. याला सुद्धा आकडा लावला तर आपल्याला घालता येतो. हे बघा, रंग वेगवेगळे आहेत. वेगळे रंग आहेत. काय हवं? गुलाब. हे बघा, हा सिंगल गुलाब आहे. पेन्सिल आणि हे तुम्ही दिलासाचे आहेत? अच्छा, हो, अच्छा. आणि हा आणि हे बघा, हे असे 3 गुलाबांचे एक आहे असे. अशा लालामध्ये आहे का? हो आहे ना, आहे का बघते मी आता, पण आता सकाळपासून बरेच गेलेच. त्याच्यात होती ऍडव्हर्टाइजमेंट. खास गुलाबांसाठी ते आलेले आहेत या मॅम. मला खास गुलाबांसाठी आलायत तुम्ही ना? नेहमी आम्ही घेतो ना. हा. तर ही ॲस्टरची फुलं आहेत. ही मात्र ॲस्टरची फुलं आहेत, ती सोलावूडची आहेत. हा पेपर नाही आहे, हे सोलावूड आहे. म्हणजे हे नॅचरल आहे. हे बघा, आणि त्याला कलर करायचं. ते असतं व्हाईटच आणि ते त्याला कलर करायचं. त्याच्यात हे मुद्दाम खास गणपतीसाठी ही इकडे आहेत कमळं. ऐक, हे 60ला एक आहे. मागच्या वर्षी एकाने माझ्याकडनं 250 याची जास्वंदीची फुलं घेतली आणि त्यांनी ते आरास केली, त्याचा तो फोटो आहे. त्याचा फोटो लावलेला आहे. सुंदर. सानिका क्रिएशन्स मध्ये. सानिका क्रिएशन. मस्त छान. आणि एकदा नंबर सांगाल तुमचा? हो, माझा नंबर आहे 9833311556. सुंदर फुलं आपल्याला इथे बघायला मिळालेली आहेत. आणि जर तुम्हाला या फुलांसाठी ऑर्डर्स द्यायच्या असतील, आपल्या उत्सवासाठी, घरी सजावटीसाठी, तर मी ऑर्डर पण घेऊ शकते किंवा कोणाला भेट देण्यासाठी, तर तुम्ही नक्की या नंबरवरती ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर्स द्या. थँक्यू. धन्यवाद.